पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात विषारी दारू प्यायल्यामुळे तब्बल 13 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते। पिंपरीतल्या दापोडी आणि फुगेवाडी परिसरात गुरुवारी एकाच दिवशी 8 जणांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडालेली होती। त्यात फुगेवाडीतील अक्षय अवसरमल, सौरभप्पा भंगारी आणि भीमाप्पा पुजारी अशी मृतांची नावे समोर येत आहेत। बंदी असलेली हातभट्टीची दारू प्यायल्यानेच मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। आज पुन्हा पुण्यातील काळे पडळ या भागामध्ये 3 आणि हडपसर भागात 2 अशा 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। ही विषारी दारू योगेश वानखेडेने बनवलेली होती। ती दारू पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विकली गेली होती आणि त्यामुळे ज्यांनी ही दारू घेतली त्यांना तोंडाला फेस येऊन मृत्यू झाला। योगेश वानखेडे हा सराईत दारू विक्रेता असून याआधी अनेक गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत। त्याला पोलिसांनी अटकही केली आहे। हे ते दारूचे कॅन आहेत जे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पोहोचले आणि या कॅनच्या माध्यमातून एका अर्थाने मृत्यू त्या भागामध्ये पोहोचला। कारण या कॅनमध्ये विषारी दारू होती, स्पिरिटयुक्त दारू होती। जो आरोपी आहे योगेश वानखेडे तो पुण्यातल्या कोंढवा भागातला राहणारा आहे। त्यांनी ही दारू उरळी कांचन परिसरामध्ये तयार केली आणि त्यानंतर ही दारू पुणे शहराच्या हडपसर, काळे पडळ या भागामध्ये विकली गेली। त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमधल्या फुगेवाडी, दापोडी या भागामध्ये विकली गेली आणि ही दारू पिऊन किती मृत्यू झालेले आहेत हे आपण पाहतो आहोत। दारूचे हे कॅन पोलिसांनी जप्त केलेले आहेत, अर्थात या कारवाईला उशीर झालेला आहे। आपण पाहतो आहोत पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही सगळी कारवाई। पोलीस जे आहेत ते योगेश वानखेडेला त्यांनी अटक केलेली आहे। त्याचबरोबर इतर कोणी आरोपी या सगळ्या दारूकांडामध्ये आहेत का याचा तपास केला जातो आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात विषारी दारू तयार करून शहराच्या फक्त पुणेच नाही तर पिंपरी चिंचवड शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये ती विकली जात होती। आता हा जो मुद्देमाल आहे पोलिसांनी जप्त केलेला तो इथून हटवण्यात येतोय। एबीपी माझानी हे दाखवलं की हे जे काही विषारी दारूचे जे कॅन आहेत ते अशा स्वरूपामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तयार करण्यात आले होते। हा जो मुद्देमाल आहे तो पोलीस आता इथून घेऊन चाललेले आहेत। मात्र या सगळ्या कारवाईला उशीर झालेला आहे। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये विषारी दारू विकली गेलेली आहे, इतके मोठे मृत्यू झालेले आहेत, इतक्या मोठ्या संख्येने मृत्यू झालेले आहेत आणि यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे।